एक महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून। नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील असा खुलासा शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केलाय। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांच्या यादीत सगळ्यात वर असलेल्या अजय बोरस्ते यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। तसंच नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असून हेमंत गोडसे उमेदवार असतील असंही अजय बोरस्तेंनी स्पष्ट केलंय। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असंही बोरस्ते म्हणाले। नाशिकची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आमच्या पक्षात बिनशर्त येतील असाही दावा बोरस्ते यांनी केला आहे। हेमंत गोडसे हे ऑलरेडी 2 टर्म निवडून आलेले आहेत। त्यांचा सगळीकडे संपर्क सुद्धा आहे। आम्ही सुद्धा त्यांच्या नावाला म्हणजे ज्याला म्हणतो पूरक आहोत। आणि आणि मी सुद्धा म्हणजे मी स्वतः इच्छुक होतो। मी सुद्धा साहेबांना हेच सांगितलं की हेमंत गोडसेंचा जर काही त्यांना अडचण येत असेल तर आम्ही इच्छुक आहोत, पण पहिली प्रायोरिटी हेमंत गोडसेंना दिली पाहिजे।